तर विधानसभेला तिकीट देताना पहिलं प्राधान्य हे पक्षातील उमेदवाराला असेल। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलेलं आहे। लोकसभेला पवार ठाकरेंकडे बघून महाविकास आघाडीला मतदान झालं नाही। मोदींविरोधातील मतदान लोकसभेला महाविकास आघाडीच्या बाजूने झालं, असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे। त्यामुळे अमित ठाकरे आता निवडणूक लढवणार का, यावर सुद्धा राज ठाकरेंनी वक्तव्य केलेलं आहे। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक गप्पांमध्ये राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे। तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कुणाला कौल मिळेल हे आता सांगता येत नाही, असं राज ठाकरे अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले। लोकसभा निवडणुकीत पवार आणि ठाकरेंच्या चेहऱ्याकडे बघून मतदान झालेलं नाही, तर मोदींविरोधातील मतदान हे महाविकास आघाडीला झालं असल्याचं राज ठाकरेंचं म्हणणं आहे। लोकसभेला एससी समाज मुस्लिमांचं मतदान हे महाविकास आघाडीला, विधानसभा निवडणुकीत मात्र तसं होणार नाही, असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे। विधानसभेला तिकीट देताना हे पहिलं प्राधान्य पक्षातील उमेदवारालाच असेल, असं आश्वासन राज ठाकरेंनी दिलेलं आहे। मी स्वतः निवडणूक लढणार नाही, अमित ठाकरेंच्या उमेदवारीबाबत मात्र अजून निर्णय झालेला नाही, अशी पुष्टी राज ठाकरेंनी केली आहे। विदर्भात लवकरच संघटनात्मक बदल करणार, नव्या चेहऱ्यांना संधी देणार, असंही राज ठाकरे अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले।